बीड जिल्ह्याची नियोजन बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये बरेचसे नवीन प्रश्न हे मांडण्यात आले. बऱ्याचशा प्रश्नावर वादविवाद झाले, मतभेद झाले. परंतु मीडियानं जे दाखवले ते म्हणजे बाचाबाची, कशा प्रकारे त्यांचे भांडण झाले, कशा प्रकारे अजित पवार तिथून उठून गेले, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या किंवा अशा प्रकारची सुद्धा माहिती पुरवण्याचं काम काही मीडियाकडून झालेलं आहे. मित्रांनो, तर याच्या मागचं सत्य काय आहे आणि सुरेश धस आणि अजित पवारांमध्ये नेमका काय वाद झाला आणि माजी पालकमंत्री म्हणजे धनंजय मुंडे याच्या बाबत काय म्हणले किंवा यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग कशा प्रकारे झाली, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस पासून जाहीर झाले त्यावेळेस पासून वेगवेगळ्या घडामोडी हे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत असो किंवा पंकजा मुंडे यांनी जे जालनाचं पालकमंत्रीपद भूषवले आहे त्यांच्या जालन्याच्या पालकमंत्री पदाबाबत असो, अशा प्रकारच्या बऱ्याच घडामोडी घडत असताना आता डीपीडीसीची बैठक ही बीड जिल्ह्यामध्ये पार पडणार होती. त्याच्यामुळे अजित दादा जे आता बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली किंवा ते बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनले आहेत. तर असे अजित दादा बीड जिल्ह्यामध्ये येतात आणि त्यांच्या बैठकीला बीड जिल्ह्यामध्ये हजर राहतात. त्यावेळेस पंकजा मुंडे, सुरेश धस, अजित पवार, धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंके असे बरेचसे आमदार, खासदार, बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा तिथं उपस्थित झाले किंवा उपस्थित होते. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक बैठकीमध्ये किंवा प्रत्येक राजकारणामध्ये भांडण लावण्याचं काम कशा प्रकारे मीडिया करते हेच तुम्हाला आज समजेल. मित्रांनो, विचार करा, पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या बाबत आपण बऱ्याच दिवस झाला स्टेटमेंट ऐकत होतो. यांच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना डावललं होतं. ज्यावेळेस त्यांची ही निवडणूक पार पडली त्यावेळेस निकालामध्ये शुभेच्छा पंकजा मुंडे ज्यावेळेस आमदार झाल्या किंवा मंत्री झाल्या त्यावेळेस शुभेच्छा बाबत विचारल्या असताना सुरेश धस यांनी म्हटले होते, मी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणार नाही. हेच वाद आपण झव्हाट्यावर आले होते, पाहिले होते. आणि जर एखाद्या व्यक्तीसोबत असा वाद झालेला तर त्या व्यक्तीसोबत बोलताना मिसअंडरस्टँडिंग होणं किंवा बैठकीमध्ये थोडेफार मतभेद असणं हे प्रत्येक बैठकीमध्ये होतच असतं. आणि आपली मीडिया काय करते, याला तेल मसाला लावून अजित पवार उठून गेले किंवा अजित पवार आणि सुरेश धस यांचे जोरात भांडण झाले, याच्यामध्ये वेगळं काय झालं, अशा प्रकारच्या बातम्या ह्या मीडियानं दाखवल्या. हे सगळं झालं, बैठक पार पडली आणि हे ज्यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा बाहेर आले त्यावेळेस त्यांनी काय स्पष्ट केलं तर बाचाबाची झाली. म्हणजे कशामध्ये, विचारामध्ये किंवा जर जे जुने पालकमंत्री आमचे माजी पालकमंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे हे म्हटले होते की इथल्या अधिकाऱ्यावर दबाव आहे. दबाव नेमका कोण टाकते असं सुरेश धस आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांनी विचारलं किंवा याचा विरोध केला की दबाव नेमका कोण टाकते, आम्ही नाही टाकत, अशा प्रकारचं बोलणं त्यांच्यामध्ये बाचाबाची किंवा मतभेद तिथे निर्माण तेवढे झाले होते. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही बाचाबाची त्या बैठकीमध्ये झालेली नव्हती किंवा जे मीडियानं दाखवले की अजित पवार उठून गेले किंवा सुरेश धस उठून गेले अशा प्रकारचं कुठेही तिथं घडलेलं नव्हतं. परंतु आपले जे मीडिया तेल मसाला लावण्याचं काम मीडियानं केलं आणि मीडियानं हे सगळं दाखवण्याचं काम हे वादात कसं झालं होतं, वाद कसा झाला होता, अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारची माहिती ही लोकांसमोर आणली गेलेली आहे. मित्रांनो, विचार करा, धनंजय मुंडे असतील किंवा सुरेश धस असतील, सुरेश धसांनी धनंजय मुंडेवर एवढे मोठे आरोप लावलेले आहेत, मग यांच्यामध्ये मतभेद असणं हे साहजिकच आहे, कोणालाही कळेल. परंतु हे दाखवणं किंवा याच्यामध्ये अजून मतभेद कसे वाढलेले आहेत हे दाखवणं मीडियानं वेगळ्या प्रकारे काम केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या बिकाऊ मीडियाबद्दल तुमचं मत काय हे सुद्धा. धन्यवाद.